नमो बुद्धाय. नमस्कार मित्रांनो, छोट्या गोष्टी मोठे बोध चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, जगात अनेक राजे झाले, अनेक सम्राट झाले, ज्यांनी तलवारीच्या जोरावर साम्राज्य जिंकली. पण एक असा राजा होऊन गेला ज्याने राजवस्त्रांचा त्याग केला, मुकुट उतरवला आणि शांततेच्या मार्गाने संपूर्ण जगाला जिंकले. ते म्हणजे राजा सिद्धार्थ गौतम बुद्ध. आज बुद्ध पौर्णिमा हा केवळ एक सण नाही तर प्रकाशाचा उत्सव आहे. असे मानले जाते की याच दिवशी बुद्धांचा जन्म झाला, याच दिवशी त्यांना बोधिसत्व प्राप्त झाले आणि याच दिवशी त्यांनी महापरिनिर्वाण घेतले. एकाच दिवशी घडलेल्या या 3 महाघटनेमुळे या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण बुद्ध म्हणजे नक्की कोण? त्यांनी जगाला काय दिले आणि त्यांच्या विचारांनी आपल्या आयुष्यातील दुःख कसं दूर होऊ शकतं? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण बुद्धांच्या जीवनातील अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आपण बुद्धांनी सांगितलेले 5 सुखी जीवनाचे मंत्र जाणून घेणार आहोत. सिद्धार्थ ते बुद्ध. एक महान प्रवास. आजपासून साधारण 2500 वर्षांपूर्वी नेपाळमधील लुंबिनी येथे राजा शुद्धोधन आणि राणी मायादेवी यांच्या पोटी एका राजकुमाराचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले गेले सिद्धार्थ. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अनेक ऋषींनी भविष्यवाणी केली होती की हा मुलगा एकतर चक्रवर्ती सम्राट होईल किंवा जगाला दिशा दाखवणारा एक महान संन्यासी होईल. पुत्र संन्यासी होऊ नये म्हणून राजा शुद्धोधनाने त्याला राजवाड्याच्या सुखात कोंडून ठेवले. दुःख काय असते हे सिद्धार्थाला कधीच कळू दिले नाही. त्याचे लग्न यशोधरा या सुंदर राजकन्येसोबत झाले आणि त्यांना राहुल नावाचा मुलगाही झाला. पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. 4 घटना, 4 दृश्ये. वयाच्या 29व्या वर्षी एके दिवशी सिद्धार्थ राजवाड्याच्या बाहेर फिरायला निघाला. तेव्हा त्याला आयुष्यातील सर्वात मोठी सत्ये दिसली, ज्याला आपण 4 दृश्ये म्हणतो. 1. अत्यंत वृद्ध माणूस म्हातारपण. 2. आजारी माणूस रोग. 3. मृतदेह मृत्यू. 4. आणि शेवटी अत्यंत शांत दिसणारा संन्यासी. सिद्धार्थाला कळाले की हे शरीर नश्वर आहे. म्हातारपण, रोग आणि मृत्यू कोणालाच चुकलेला नाही. मग या दोघातून सुटण्याचा मार्ग काय? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एका रात्री आपल्या पत्नीला आणि मुलाला सोडून सिद्धार्थ शांतपणे राजवाड्याबाहेर पडला. या घटनेला इतिहासात महाभिनिष्क्रमण म्हटले जाते. खडतर तपश्चर्या आणि बुद्धत्व. सिद्धार्थ अनेक वर्षे वणवण फिरला, अनेक गुरूंकडे गेला, शरीर कष्टवले, पण त्याला समाधान मिळाले नाही. शेवटी गया बिहार येथे एका पिंपळाच्या झाडाखाली बोधिवृक्ष त्याने ध्यान लावले. त्याने ठरवले की जोपर्यंत मला ज्ञानाचा प्रकाश मिळत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. वैशाख पौर्णिमेच्या त्या रात्री सिद्धार्थाला अंतर्ज्ञानाचा प्रकाश मिळाला. त्याला कळाले की दुःखाचे मूळ कशात आहे आणि त्यावर विजय कसा मिळवायचा. त्या रात्री राजपुत्र सिद्धार्थ हा बुद्ध झाला. बुद्ध म्हणजे असा व्यक्ती जो पूर्णपणे जागृत आहे, ज्याला प्रकाशाची अनुभूती झाली आहे. बुद्धांची शिकवण. 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग. बुद्धांनी आपले पहिले प्रवचन सारनाथ येथे दिले. त्यांनी जगाला 4 आर्य सत्य सांगितली, जी आजही तितकीच लागू होतात. 1. दुःख आहे, जगात दुःख आहे, हे सत्य आहे. 2. दुःखाचे कारण आहे, दुःखाचे मुख्य कारण आपली तृष्णा किंवा हव्यास आहे. 3. दुःख निवारण शक्य आहे, आपण दुःखावर विजय मिळवू शकतो. 4. दुःख निवारणाचा मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग. अष्टांगिक मार्ग म्हणजे काय? सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. थोडक्यात सांगायचे तर आपले विचार, बोलणे आणि वागणे जर योग्य असेल तर माणूस कधीही दुःखी होणार नाही. मध्यम मार्ग. बुद्धांनी जगाला सर्वात मोठी शिकवण दिली ती म्हणजे मध्यम मार्ग. ते म्हणाले, विणेच्या तारा जास्त ओढू नका की त्या तुटतील आणि इतक्या ढिल्याही सोडू नका की त्यातून संगीतच निघणार नाही. म्हणजेच आयुष्यात टोकाचे वागू नका, खूप जास्त उपभोगही घेऊ नका आणि शरीराला खूप जास्त कष्टही देऊ नका. मध्यम मार्गाचा अवलंब करा, तिथेच शांती आहे. बुद्धांच्या जीवनातील एक प्रेरक कथा. अंगुलिमाल नावाचा एक क्रूर डाकू होता जो माणसांना मारून त्यांच्या बोटांची माळ गळ्यात घालायचा. जेव्हा तो बुद्धांना मारायला धावला तेव्हा बुद्ध अतिशय शांत उभे होते. बुद्ध त्याला म्हणाले, मी तर थांबलो आहे, तू कधी थांबणार?
त्या एका वाक्याने अंगुलिमाल हादरला. बुद्धांच्या करुणेने एका खुनी माणसाचे हृदय परिवर्तन झाले आणि तो त्यांचा शिष्य झाला. प्रेम आणि करुणेने जगातल्या कोणत्याही शत्रूला जिंकता येते. सुखी जीवनाचे 5 मंत्र. 1. वर्तमानात जगा. बुद्ध म्हणायचे, भूतकाळाची चिंता करू नका आणि भविष्याची स्वप्ने पाहू नका, फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. 2. स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. स्वतःच्या बुद्धीने विचार करा आणि स्वतःचा मार्ग स्वतः शोधा. 3. कोणाचेही मन दुखवू नका. शब्दाला तलवारीपेक्षा जास्त धार असते. नेहमी विचार करून बोला. 4. अपेक्षा कमी करा. आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण लोकांकडून असलेल्या अपेक्षा आहेत. अपेक्षा सुटल्या की शांती मिळते. 5. शांतता पाळा. रागावर विजय मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शांत राहणे. रागामुळे दुसऱ्याचे नुकसान होण्याआधी आपले स्वतःचे नुकसान जास्त होते. मित्रांनो, बुद्ध पौर्णिमा म्हणजे फक्त बुद्धांच्या फोटोला हार घालणे नव्हे. बुद्ध म्हणजे एक विचार आहे. बुद्ध म्हणजे करुणा आहे. आपल्या मनात दुसऱ्याबद्दल द्वेष असेल तर आपण कितीही दिवे लावले तरी उपयोग नाही. खरा बौद्ध ज्या दिवशी तुमच्या मनात प्राणिमात्रांबद्दल दया निर्माण होईल, ज्या दिवशी तुम्ही कोणाची मदत करण्यासाठी हात पुढे कराल, त्याच दिवशी तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बुद्ध पौर्णिमा साजरी होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? बुद्धांचा कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त आवडला? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. शांत राहा, आनंदी राहा. धन्यवाद. सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.